नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण फ्रेंडशिप डे निमित्त भेटलो आहोत, ठीक आहे। आणि सगळी नाती एका साईडला आणि मैत्री हे नातं एका साईडला, यात काही शंकाच नाही आहे। सगळ्यांना आपली मित्रमैत्रिणी खूप स्पेशल असतात आणि या स्पेशल दिवशी आपण कलर्स मराठीवरील अबीर गुलाल या सिरियलमधील अगस्त्य आणि श्री यांच्याशी आता खूप छान अशा गप्पा मारणार आहोत। हाय, कसे आहात दोघं पण? खूप कमाल, मस्त आनंदात। येस, मस्तच। तुमचं खूप छान असं आम्हाला बॉन्डिंग बघायला मिळतंच आहे आणि ते सगळ्या आपल्या प्रेक्षकांना खूप आवडतं। तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग काय आहे, कसं आहे? सांग बाळ। छान आहे, खूप मजा येते काम करायला। मग अशाच आम्ही म्हणाल तसं आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच ते काम करताना तुम्ही कम्फर्टेबल असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे छान गट्टी जमली होती आमची, म्हणजे आहे आणि राहील। बाकी तुला माहिती आहे, करतच असतो काय काही कांड सतत, म्हणजे ॲक्शन ज्या दिवशी नसतो त्या दिवशी सेटवर असं कळतं की आज ॲक्शन नाही आहे। इतकी सतत बडबड आणि सतत प्रँक, ते व्हायरल झालेलं प्रँक पण सगळ्यांना आता माहिती असेल। असं सतत काही ना काहीतरी त्याचं चालू असतं आणि भांडाभांडी होतेच, त्याला काही म्हणजे ते जन्मसिद्ध हक्क आहे। आम्ही तिघं एकमेकांपासून कोणी नसलं, आम्ही तिघंही आमचं त्रिकूट इतकं स्ट्रॉंग आहे की कोणी एक सदस्य नसलं की आम्ही एकमेकांना खूप मिस करत असतो। मग असं होतं की अरे यार आज टाइमपासला तरी असं एकमेकांना उगाच फोर्स करत असतो। आज पर डे नसला तरी टाइमपासला तर येऊ शकतो ना, मग इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करतो आम्ही। इतकी चांगली गट्टी आमची। आणि मला एक विचारायला आवडेल की कसे तुम्हाला एक मैत्री याबद्दल काय डिफाईन करायला आवडेल, मैत्री या नात्याबद्दल? पहिले अक्षर अरे मैत्री, आपण म्हणतो की मैत्री फारच, आता मी काहीतरी ज्ञान वगैरे वाटणार आहे आता उगाच, तर की काही अपेक्षा नसली पाहिजे, अपेक्षा विना मैत्री। सो माझ्या मते असं काही नसतं खरं तर। प्रत्येक नात्यात अपेक्षा असते, मैत्रीतसुद्धा अपेक्षा असते। जर ती पूर्ण नाही झाली तर आपण रुसतो, रागवतो। सो ती अपेक्षा पूर्ण असते। फक्त मैत्रीमध्ये समोरच्याला आपण किती किंमत देतोय आणि समोरचा आपल्याला किती किंमत द्यायचं याचं आपल्याला कळलं पाहिजे, एक गणित। नाहीतर आपण उगाचच प्रेम करत राहता, तुम्ही त्याच्याशी मैत्री करत राहता आणि तो तुम्हाला एवढा त्यांच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट नसेल मानत, तर तुम्हाला योग्य जागा त्याला दाखवता आली पाहिजे, तरच त्या मैत्रीला किंवा त्या नात्याला उपयोग आहे, नाही तर काही उपयोग नाही आहे। हेच मी एक म्हटलं ना, ज्ञान देणार आहे। सो ते हे मला असं वाटतं एफर्टलेस, म्हणजे ते सहज होतं। म्हणजे ना, आपण असं काही प्रयत्न करत नाही कोणाबरोबर आपली मैत्री व्हावी असं म्हणून, आणि तसं केलं तर ती कितपत टिकत असावी अशी मला शंका आहे। त्यामुळे आमचे सगळ्याच सेटवरती जेवढे आता मित्रमैत्रिणी आहेत त्या सगळ्यांबरोबर ते खूप एफर्टलेसली झालं। सो मला असं वाटतं ते एफर्टलेस असावं। येस। आणि मला एक विचारायला आवडेल की तुम्ही ह्या आधी कधी म्हणजे फ्रेंड म्हणून भेटला आहात की ह्या सिरियल निमित्तच तुम्ही फर्स्ट टाइम भेटला? नाही, ढोलकीच्या तालावर नावाचा एक शो होता ज्याच्यात मी होस्ट करत होतो आणि मॅम गेस्ट म्हणून आल्या होत्या। सो एक होस्ट एका गेस्टला भेटला आणि तिकडेच पहिली भेट आमची झाली। तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो। ओके, मला तुला एक विचारायला आवडेल की तुझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की खूप सारे मित्र आहेत? कारण मित्रांची फ्रेंडशिप ना खूप छान असते मुलींपेक्षा, यात काही शंका नाही आहे, यात माझाही खूप विश्वास आहे। तर तू सांग की तुला खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की मित्र आहेत? खूप सारे मित्र आहेत, हे खरं आहे। मैत्रिणी आहेत त्याच खूप आहेत मला। आणि मी खूप मिस करते माझ्या मित्रांना। पुण्यात आता मुंबईत पण खूप सारे मित्र आहेत, पण पुण्यातली माझी गँग खरंच खूप मिस करते मी त्या सगळ्या पोरांना। कारण ज्या पद्धतीने पोरं ना, हे खूप इंटरेस्टिंग आहे। आपण म्हणतो की काय ते यशस्वी पुरुषामागे स्त्री असते वगैरे वगैरे, पण ते आहेच आहे म्हणजे। पण मला असं वाटतं स्पेशली या इंडस्ट्रीत टिकून राहताना आणि काम करताना भाई मित्रांनी जे काही म्हणजे सपोर्ट केला ना, तो खरंच हे। आणि मी खूप छोट्या गोष्टी शिकवतात मित्र। मग आम्ही पण असं खूप जनरल बोलता हां चल स्त्री दाक्षिण्य, आणि आपण पण खूप चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घेतो। मग मला आठवतं राजा म्हणून माझा एक मित्र आहे, तर नाटकाच्या वेळेस आपण लेवल टाकतो ना मागे, तर आम्ही असे 28 जणांचा ग्रुप होता आणि मी एकटी मुलगी होते त्या ग्रुपमध्ये, कारण मुली यायच्या नाहीत एवढ्या रात्रीच्या तालमींना वगैरे। तर एक दिवस असं मी मांडी घालून बसले आणि सगळी मुलं सेटबीट आवरतायत वगैरे, सगळे लेवल उचलतायत वगैरे, आणि तो आला आणि तो असं तू का नाही उचलतेस? मी असं तुम्ही आहात ना एवढी मुलं, असं तो असा उठायचं आणि उचलायचं बरोबर। ही खूप छोटी गोष्ट सांगते मी तुला, असं खूप शिकवलं आहे पोरांनी। त्यामुळे मित्र आवडतात मला, आणि मैत्रिणी पण मी तुला म्हटलं तसं आहेत त्याच खूप आहेत मला। येस, मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल। काय नाही, मला आयुष्यात मित्र पण आहेत आणि मैत्रिणी सुद्धा आहेत, आणि भरपूर आहेत। पण जे भरपूर नाही आहेत खरं तर, जे आहेत ते खूप जास्त जवळचे आहेत। सो त्यामुळे मित्र मैत्रीण असा काही दुजाभाव नाही, जो है वो अपना है। नक्कीच। आणि आता आपण म्हणजे फ्रेंडशिप डे निमित्त एक तू असं एक छानसा असा मेसेज
ज्याला आवर्जून द्यायचं आहे तुला आज? असं कोणाला एकाला नाही द्यायचं आहे, पण मी म्हणेन की करावी मैत्री आणि त्याला काही बंधन नसावं वयाचं. कुठल्याही वयात तुम्ही मैत्री करू शकता. म्हणजे कसं सांगू आता, म्हणजे असं पर्टिक्युलर एक असा तुझा कोणी फ्रेंड तुला म्हणजे आज असं त्याला द्यायचाच आहे मला, तुला तो आठवतोय आवड? नाही सगळं तो म्हणाला तसं असं काही दुजाभाव नाही. सगळे भारी आहेत आपले. पोरांनी मोठं व्हावं, खूप छान करावं, त्यांची पटापटा लग्न व्हावी एवढी एकच इच्छा आहे माझी, कारण आमच्या मित्रांची लग्नच होईनात. त्यामुळे असे खूप आशीर्वाद येतात. पायलचं एक वेगळंच गणित आहे लग्नाबाबतीचं. तिचं झालंय लवकर त्यामुळे ती प्रत्येकाला चेपते. असं अजिबात नाही. मला असं वाटतं की लग्न करा वगैरे करतील. लग्न ही खूप सुंदर गोष्ट असते, माणसांनी ती करावी, घाबरू नये. माझे मित्र घाबरतात. नाही, माझ्या मते सुंदर गोष्टीला वेळ लागलेला चांगला असतो. आधी काहीतरी वाईट गोष्ट असं काही नसतं बरं का. कधीही लग्न हे करावंच लागतं. त्याच्यानंतर घडणाऱ्या गोष्टी आणि रोलर कोस्टर राईड ही सेमच असते जगात. पण मला असं वाटतं ती फार एक सुंदर गोष्ट आहे. तर पोरांना मी हेच सांगेन की बघा पटापटा पोरी शोधा आणि लग्न करा. माझ्या मते एक विवाह मंडळ सुरू करायला हवं ह्याच्यात, किंवा आई वडिलांनी ते असतं ना सायकोलॉजिस्टकडे जाऊन आपल्या मुलाला, तसं एक सेंटर ओपन होणार आहे जिकडे पोरांना सांगितलं जाणार लग्न कसं पटापट करा, आणि त्याचे संचालक असणार आहेत पायल जाधव. येस. तर मला विचारायचं आहे की एखादा तुझा मित्र की जो तुला आजही असा पटकन आठवतो की घरच्यांनी नाही का, असं आपल्या घरी एक असतं पर्टिक्युलरली, तो असेल तर जा, ठीक आहे हां, पण तो असेल तर नको जाऊ, असं काही आहे का? मला लहानपणापासून कधीच कुठल्या गोष्टी टोकल्या गेल्या नाहीत की तू याच्याबरोबर जाऊ नको किंवा त्याच्याबरोबर जाऊ नको. सो हा प्रश्नच नाही आला की ह्याच्यावर हा असेल तरच जा किंवा तो असेल तरच जा. हा मला कधीच प्रश्न नाही आला. सो उलट असं म्हणत असेल तू जातोयस, व्हेरी नाईस, तेवढं घर हायसं होईल. मला अर्थात म्हणजे ते असं आयांचं असतं ना की आयांना असं एक स्पेसिफिक मित्रमैत्रिणी कळतात, ह्याच्याबरोबर नाही जायचं, ह्याच्यावर कुठे जायचं नाही, आणि ही अशी काय तिच्याबरोबर जास्त वेळ राहायचं नाही, असं व्हायचं. पण नंतर ते आपल्यालाच कळायला लागतं की कोणाबरोबर आपण मैत्रीत कम्फर्टेबल आहोत आणि कोणाबरोबर नाही. पण ते खूप आधी म्हणजे 11वी-12वीच्या काळात. त्यानंतर अशी कधी नाही म्हणाली आई बाबा दोघेही नाही. तुझ्याबरोबर झालंय का असं? थोडंफार फार असं नाही, कारण मित्रच असतात जनरली माझे पण फ्रेंड्स खूप सारे. आणि एक मला विचारायला आवडेल की आता खूप मस्त तुमचं बॉन्डिंग आहे, खूप छान असे आम्ही जे प्रोमो बघतोय किंवा खूप असे गोड क्षण दिसतात आम्हाला पूर्ण सिरियलमध्ये, तर काय म्हणजे पुढे सगळे एक्सायटेड आहे, काय सांगाल तुम्ही? हे ह्याच्यावर येतोच मी, हे फार महत्वाचं आहे कारण अबीर गुलालचं प्रमोशन फार महत्वाचं आहे. पण त्याच्या आधी मला हे एक जेन्युइन विचारायचं आहे. आता मी एवढी सगळी चर्चा मग जाऊन शांत चित्ताने ऐकतोय की हे जे काय तुम्ही दोघी म्हणतात की आमचे खूप मित्र असे म्हणजे असं शो ऑफ करताय, चायला मुलांनी असं केलं तर काय प्रॉब्लेम होतो मला कळत नाही. पण नशिबाने आमच्याकडे फार मैत्रिणी नसतात, पण आमच्यासारख्या नसतात. आवडलं. पण चायला आम्ही असं शो ऑफ केलं की नाही माझ्या खूप मैत्रिणी आहेत, मला मैत्रिणींबरोबर राहायला आवडतं, तर लगेच चायला ट्रोल करतात ना लोक. तर हे बरं आहे बाबा मुलींचं की नाही आम्ही मित्रांबरोबर राहतो, चांगली गोष्ट आहे. अशा मैत्रिणी जे तुमचे मित्र आहेत त्यांचं नशीब मला येऊ दे, माझ्या आयुष्यात सुद्धा मैत्रिणी वाढवू दे. हां, तर अबीर गुलालवर आमचा खूप कमालीचा ट्रॅक सुरू आहे आता. म्हणजे श्री आणि अगस्त्याची इतकी कमालीची मैत्री आहे, आणि आता श्री जाते एक स्टेप पुढे त्या मैत्रीच्या पलीकडे है ना, नात्याच्या अलीकडे असं थोडंफार आहे तिचं. सो त्याच्या तोंडी ऐकूया आपण. आपण जसं सुरुवातीपासून पाहत आलोय की ते भांडणातनं असं खूप आपल्याला माहिती असतं की ते मैत्रीचं प्रेमात रूपांतर होत असतं वगैरे, पण तो म्हणताय तसं ते एक पाऊल अलीकडचं एक पाऊल पुढे असं ते झालेलं आहे. तर आता ते तुम्हाला कळेल, म्हणजे असं आत्ता आम्ही तर नाही सांगू शकत अर्थात, पण तुम्ही तो जे बघताय आता की ती जी सुरुवात झालेली आहे ती पुढे जाते का, मग खरंच अगस्त्य ते मान्य करतोय का, किंवा मी त्याच्यापर्यंत ते नेतीये का, हे सगळंच एक गुलदस्त्यात आहे आमच्यासाठी पण. त्यामुळे आम्ही वाट बघतोय आता की आम्हाला पण ते कधी कळतंय आणि कधी नाही. आता जितकं दिसतंय ना हे प्रेम फुललेलं, ते इतकं गोड दिसतं ना की आम्हा दोघांना ॲज अ अक्षय आणि ॲज अ पायल बघायला इतकं भारी वाटतं की आम्ही स्वतः प्रेक्षक म्हणून बघतो की ये वर कोणा चाहिए यार, ये चलना चाहिए. त्यामुळे आम्ही खूप इंटरेस्टिंगली हे प्ले करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून लोकांना आवडते. खूप कमेंट्स येतात आम्हाला. हो, म्हणजे आता आम्ही जे काही शेअर केलं त्याच्यावर पण आम्ही पण ते इतक्या वेळा, म्हणजे मी तर तो पहिलावाला रील लूपवर पाहत होते की हा मग आपण असं करू शकतो का, तसं करू, कारण ना तेच आहे ना, तो रोमॅन्टिसिझम हा स्क्रीनचा म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुम्हाला रोमॅन्टिसिझम अशा पद्धतीने काहीतरी स्क्रीनवर करायला मिळणं. आणि ते प्रत्येक ॲक्टरची हे असते की ते छान पद्धतीने शूट होणं, छान पद्धतीने लिहून येणं, मग ते सुंदर एडिट होणं, त्याला काहीतरी गाणं येणं, आणि मग लोकांच्या प्रतिक्रिया. तर लोक ज्या पद्धतीने आत्ता रिस्पॉन्स देत आहेत ते बघून आम्हाला खूप भारी वाटतं की
चला लोकांच्या एक आपण पसंतीस उतरतोय असं. तुमची जोडी तर खूप छान आहेच आणि ती प्रेक्षकांना आवडते. तुम्हाला असं तुमच्या टीममधल्या कोणाची अशी दोघांची अशी नावं घ्यावी वाटतील पटकन की हां की ह्यांचं बॉन्डिंग ना खूप मस्त आहे, ह्यांची जोडी ना खूप भारी असं? परेश सर आणि सृष्टी आमची कॉस्ट्युम डिझायनर असिस्टंट आहे. परेश सर आमचे क्रिएटिव्ह आहेत. सो त्यांचं बॉन्डिंग म्हणजे टॉम अँड जेरीवालं असतं. तुझ्या वाचून करमेना आणि तुझ्याशिवाय काय तुझं माझं जमेना तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. सो अशी जोडी आम्हाला सतत आवडतं. म्हणजे आत्ता जस्ट असं झालं होतं की परेश सरांनी बटर आणलं होतं चहामध्ये. आत्ता ताजी तशा आमच्याकडे शेकडो गोष्टी असतात, पण ताजी गोष्ट ते बटर असं चहात बुडवते. ते सृष्टी आली म्हणाली क्या बात आहे, मला मिळणार आहे. ते म्हणाले हो संपल्यानंतर तुला मिळणार आहे. सो त्यांचं बॉन्डिंग कमाल असतं. ते एकमेकांना आवाज देत असतात आल्यानंतर. सो मला ही दोघं दिसतात. मला मनोज सर, मनोज टाकणे आणि निकिता जिने माझ्या बहिणीचं काम केलंय आणि पप्पांचं जे काम करत आहेत ते दोघं बाप रे कॉन्स्टंट काहीतरी. म्हणजे सर एकदम सिरियसली येतात बरं का की तुला माहिती आहे ना आज जेवायला आपल्याकडे बासुंदी आहे बरं का. आणि मग ती अशी पाल आज बासुंदी आणि आम्ही दोघी गेल्यानंतर आम्हाला असं कळतं की नाही आज असं काहीच नाही, वेगळंच काहीतरी आणलंय. त्यामुळे ते आणि इतकी सिरियसली घेते ती त्यांना. आणि मग नंतर जे काही चिडते फार मजा येते. मी मनोज सर ज्या कॉन्फिडन्सने येतात ना सांगायला, मला ते मी फार एन्जॉय करायचे ते दोघांना. आता मी मिस करते, पण आता होईल आता परत भेट आमची. येस. आता एखाद्या वेळी आता शूट वगैरे खूप आय नो की असं शेड्यूल खूप बिझी असतं, पण त्यातूनच एखाद्या वेळी सुट्टी मिळालीच तर असं एकत्र कुठे जायला आवडेल तुम्हाला? मला माझ्या घरी. ओके. मला घर माझं सोडवतच नाही. इतकं सुंदर वाटतं की तिकडनं निघूच वाटत नाही. आणि त्याहून वाटलं तर मला दापोलीत जायला आवडेल पुन्हा एकदा. खूप दिवस झाले गेलो नाहीये मी. हो, अक्षयचं घर खरंच सुंदर आहे. त्याच्याकडे हँगआउट करायला आवडेल आम्हाला. आणि काकूंच्या हातचं जेवायला. अक्षयची आई इतका सुंदर स्वयंपाक करतात, इतका सुंदर. मग त्या दिवशी त्यांनी तोंडल्याची भाजी पाठवली. मी म्हटलं ज्या बाईला तोंडल्याची भाजी इतकी छान करता येते त्या स्वयंपाक किती सुंदर करत असतील. त्यामुळे मला खरंच याच्याकडे जेवायला फार आवडेल आम्हाला. आणि फिरायला म्हणलीस तर बीच, म्हणजे मुळात जन्म सोलापुरातला आणि मग राहणं पुण्यातलं, त्यामुळे बीच असं मला असं फार फॅसिनेशन आहे की अरे चला बीचवर जाऊ. त्यामुळे मला असं सुट्टी मिळाली तर जाऊन थोड्या वेळ रमायला आवडेल. मग मी दापोलीत पण घर बांधतो, तिकडे ये. चालेल. पण काकू पाहिजेत बरोबर, काकूंच्यात जेवण पाहिजे. तर जाता आपल्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल तुमच्या या मालिकेबद्दल सुद्धा? ती बघणारच आहोत आपण सगळे बट ऑब्विसली, आणि ह्या फ्रेंडशिप डेबद्दल सुद्धा. सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप शुभेच्छा. आमची मालिका आता एका गोड वळणावर आली आहे. कमाल वळणावर किंवा एकदम रहस्यमय वगैरे असं काही नाही, छान गोड वळणावर आली आहे. आता ते नक्कीच बघायला हवं. ज्याच्यात ड्रामा आहे, प्रेम आहे, मग ते एकतर्फी आहे का दुतर्फी हे तुम्हाला कळेल. सो इंटरेस्टिंग गोष्ट आता घडते. नक्की बघा. अबीर गुलाल. कलर्स मराठीवरती रात्री 8:30 वाजता. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.